मी माझ्या आयुष्यात त्यांना भाऊ म्हणतो म्हणून माझ्या दोघी आले बरोबर वाटत नाही। हे आता माझे लागले 14 कार्यक्रम झाले 4 हा चौथा। या 4 कार्यक्रमामध्ये शाहीर किल्ला मला भेटले, मुंबईला अजून एकदा आहे, गावाला 5 वेळा भेटतील। मी असं म्हणतोय हा शब्द मी माझ्याकडे ठेवतो, नाही बोलत, सगळ्याच गोष्टी काय बोलून दाखवायच्या। कधी कधी आवर घातला तरी जिंकता येतं। आज मी त्या वैदी साहेबांचा मान ठेवतो, तो शब्द बोलत नाही। तुझे ना देखो तो मुझे आता नहीं है। शाहिराच्या गाण्याच्या मागून जातोय। शाहिराने असं म्हणता उद्या गाण सोडलेलं आहे, याची तयारी आहे। मला भक्तिवंता गाण आता काय करते, आता काय तयारी सुरू आहे। रूप सजले धरतीचा, हो रूप सजले धरतीचा, ताट सजले आरतीचा, आता होणार आगमन माझ्या मंगल मूर्तीचा। गावाला जायचं वेद करतीचा, दिस हे आनंद भरतीचा। रूप सजले धरतीचा, ताट सजले
भाषणाच्या बाबतीत हात घालायचा आहे. तो हा भाग झाल्यानंतर मी बोलणार आहे. पण त्याच्या आधी गवळणी काय म्हणतात की बदनाम झालेला आहे चोर. श्रीकृष्णाचा अवतार एका वाक्यात सांगायचं झालं तो कशासाठी झालेला आहे सांगायची गरज नाही. आता यांच्या खेळ्या होत्या ह्या गवळणींच्या आणि त्याला विचारला चोर म्हणून ते हिणवायच्या. मात्र ज्याप्रमाणे काम नावाचा विंचू वासनेचा विंचू ज्याप्रमाणे ते सांगतात त्याप्रमाणे अष्टविकारांच्या ज्या गोष्टी होत्या आणि त्याच्यापैकी हे अश्लीलदान आपण म्हणतो. आणि अश्लीलदान ते का खाल्लं तो भाग आता मी नंतर देईन. पण तो चोर त्याने काही जास्त बोललेलं नाहीये. थांब बाजूला पैसा आहे. दोन आंबा धनगर प्रीमियर लीग मेंबर्स प्रदीप गोरे विलास गोरे. प्रदीप गोरे अध्यक्ष आहेत. विलास गोरे संजय गोरे आणि प्रसाद आखाडे 500 रुपयाचा पाऊस. तर ह्याच्यावर पण ते काहीतरी बोलते. दुसरा पॉईंट आहे त्यांच्याकडे एमपीएससी पैसा गेला मला. आता जर का आज ना 2 लेकर आलेली आहेत त्याची आणि वैली साहेब आलेले आहेत. आपण ठेवायची काय तुला. आपण कधी घरात गेलो तर वहिनीने हसून फुकट तरी चाय दिला पाहिजे. काय म्हणतात आणि वरती मग ते सांगतात बघा यांचे कवी सलाम आहे त्यांना. खूप छान लिखणी असते प्रत्येक वेळेला. पण शेवटी म्हणतात की पुतना वंशीचा वध झाला. परवा पण म्हणतात पुतनाचा वध केला. आज सुरुवातीला काय म्हणाले आधी माया माझी सृष्ट करणार आणि स्वतः सांगतात माझा मृत्यू म्हणजे पुतनेचा मृत्यू झाला बाईचा मृत्यू झाला ते सांगतात. आणि कोणी केला कृष्ण केला म्हणजे मी जास्त काही बोलले नाही. मी आणली होती गवळण सणसणीत. पण पुन्हा का सांगतो आज मला ती गवळण नाही म्हणायची कारण सारखं मी सांगणार नाही. माझे 8 मिनिटात आवडतो. काय झालं अरे झालं सगळं वाचून झालं. आणि म्हणतात काय प्रत्येक वेळेला म्हणतात चांडाळ चौकडीने गप राहायचा. जाणाई देवी पाटवडे सातारा जिल्ह्यातून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद. तर ही चांडाळ चौकडी म्हणतात त्यांना गप करा म्हणतात. परवाच्या बारीत म्हणाले हे शंभड्यांना गप करा शंभड्यांना गप करा. अरे ही जर ढोलकी असेल बेंजो असेल ऑक्टोपॅड असेल कीबोर्ड असेल त्याच्यानंतर 5वं वाद्य म्हणजे रसिकाची टाळी आणि त्या रसिकांना आता यांना म्हणतात चांगल्या चौकडी म्हणजे पब्लिकनी जर ह्यांच्या बाबतीत जर तुम्ही आता मला काय वाजवलं ना तुम्ही शेवटी यांना काय वाजलं तरच चांगले. गोवा एवढी हिसकावी नका काढू. तुम्ही इथं पण सगळं बघा. तुम्ही म्हणता ना आम्ही एकमेकांचे देणेकरी नाही खरोखर देणेकरी नाही यांच्या देणेकरी आहेत. पण देणेकरी पण म्हणता आणि शंभर पण म्हणता चांगल्या चौकडी पण म्हणता. गोवा ऐसा कैसा चले काढी जो धुरण आपले कागाव काय नसतं अरे आलेले धुरण काढी न धुरण मला ठेवी न बांधून ठेवतोय सांगून भुवन आय लव्ह यू. पण वास्तव हिस्साला काढून दाखवतो आपण. अरे हिस्साला कोणा काढला होता इकडचा म्हणता मी बुरा काढला. मग ऐकत मी यांना शेवट ठेवतोय सांगून तुला ठेवी उलटी टाकून. कृष्णाला चोर म्हणून बदनाम झालेला आहे तो. पण तुझ्यासाठी राधे गवळीनो पोरीनो चंद्रा मंदा ज्या कोणी आहात तुम्ही तर तुमच्यासाठी मी जो चोर झालो त्या चोराच्या पलीकडचा मी काय आहे. आणि तरी पण तुम्ही हसपटा काढता म्हणून सांगतोय लय आगावगिरी दिली उलटा टाकून ठेवीन. अगं आलेच दूर काढी न दूर तर मला ठेवी न बांधून माझं शेवट ठेवतोय सांगून
कमरेखालचं तुम्ही काय कधी बोलत नाही. शक्तिराज कमरेखालचं बोलायची गरज नसेल. तुमचं एकच वैयक्तिक पगारीचा ह्याचा कुठे लफडा आहे काय? या कुठे नोकरी करतो, याला पगार किती? गोवांचा पगार पुऱ्या कोकणाला माहिती आहे, 38,000. अहो नंतर ते 38 एवढं डोक्यात बसलं. माझ्या समोर एक माणूस बोला 38 मी आकडा लावू काय आणल्याला जाऊ. या वैयक्तिक गोष्टी करायच्या काय? ज्या दिवशी तुमच्या वैयक्तिक गोष्टी येतात त्या दिवशी समजायचं तुमच्याकडचं सगळं संपलंय. आता तुमच्याकडे रसिकांना देण्यासाठी काही नाहीये. आज बुवा पहिल्या बसलं, आज पहिल्यांदा ताकीद बारी केली, काय वाटलं? भावलं, चलेंगा शक्यतो हे अपेक्षित आहे. शाहिरांचा जो प्रश्न आहे, शाहिरीने सांगितलेला आहे भगीरथ आणि गणपती सोडून सांगायचे. आणि शाहिरांचा मी हा प्रयत्न प्रत्येक प्रश्नाला देण्याचा प्रयत्न करतो. आता ते एखाद्या वेळेला तेही उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, तर त्यावेळेला मी एकच सांगतो की हे प्रश्नाचं उत्तर नाही आहे. म्हणजे ग्रंथानुसार तुम्ही मला मगाशी म्हणालात की ग्रंथानुसार उत्तर ह्यांच्याच पाहिजे, अशाचा प्रकार नाही. मी फक्त एक सांगितलं बाबा नैऋत्य दिशा इकडे आहे, दिशादर्शकामध्ये बघा किंवा पुस्तकांमध्ये बघा. तसंच तुम्हाला मी एक संदर्भ दिला आहे. तुमचा जरी दुसरा ग्रंथ असला शाहीर आणि तेच उत्तर असेल, मी माझ्या कुलदेवतेची शपथ, रंगदेवतेची शपथ, या शंकराचा हा साज आहे, अधिष्ठान आहे, त्याची शपथ घेऊन सांगतो मी ते मान्य करेन. कारण शक्तिपीठात खोटं बोलून आपल्याला लहान लहान मुलं असतात. मला पण 2 मुलं आहेत. कुठं घेऊन जायचंय सगळं? नाच आमच्या बरोबर सांगायचं, हा नाच ना, हा नाच आहे नाच. आणि याची मला जाणीव आणि जाणीवातून याच्या भानातून मी हा कार्यक्रम करतो. आणि म्हणून तुम्हालाही पटलं असेल त्या भानातून मी करतो की नाही. पण शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर आज तो संदर्भ आहे, पण त्या ग्रंथाचं ते नाव मागताय. ग्रंथाचं नाव माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे शाहीर तुम्ही मला भेटणार आहातच. मी माझ्याकडनं प्रयत्न करेन. कारण शक्तिपुरातील हा गाभार्थ प्रश्न उत्तराचा भाग हा का की जेणेकरून जास्तीत जास्त ग्रंथांचं वाचन व्हावं, हिंदू ग्रंथांचं वाचन व्हावं. हिंदू ग्रंथ तरले तर हिंदू धर्माची ही पताका ज्या प्रमाणात संप्रदाय आपला हरिनामाचा पंढरपुरात घेऊन जातो वारीच्या रूपानं, त्या प्रमाणात शक्तिपुरा घेऊन जाईल. म्हणून हा प्रश्न उत्तराचा भाग आहे. इथं विजय करायची गरज नाही. म्हणून असा हा गेल्याकडे पैसा आला. जितू शिंदे बाबा, आज बाबा आलं बाबा 500 रुपये. मी 2-3 वारीची वाट बघतो. तर शाहिरांना दिलेला प्रश्न गेल्या वर्षीपासून आहे आणि मी काय सांगितलेलं नाही की माझा पोरगा मोठा होईल तरच फुटल, काही नाही. मी एकच सांगितलं आहे ज्या दिवशी शाहीर आणि माझी इच्छा आहे. आमचे सदाराम घराण्यातील शाहीर ज्याप्रमाणे सांगितलं गेली 6 दशकाहून जास्त वाद आहे. आणि विशेषतः मी एक गेल्या वर्षी या 2019 सांगितलं होतं, इथे पानगुडीचे कारकर आहेत त्यांच्या वारी सांगितलं होतं त्यांच्या कार्यक्रमात की सचिन कदम हे शक्तिपुरातली सचिन तेंडुलकर आहे. हा मी सांगणार शाहीर आहे नंतर. आणि आताही इमॅजिन करा, या आत्ताच्या पर्वात सचिन कदम यांना वजा करा आणि शक्तिपुरा इमॅजिन करून बघा, मजा येणार नाही. शक्तिपुरा सचिन कदमांची गरज आहे, पण ते डोळं लाल होऊन जे येतात ना, ती दादागिरी. मी काय दादागिरी सहन करण्यातला ना परत एकदा सांगतो, मी आधी काय गुरु यांच्या गावतात किंवा शेतात गेलेली नवं, मी काय यांच्याकडनं 3% कर्ज घेतलेलं नवं, त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. तुले मला आलेला आहे, भारी करणार भारी करून जाणार. त्यांचा माझा प्रश्न की हिंदू धर्मामध्ये आपल्याला बरकत बुवा म्हणतात मी गोरा करतात, तरी पण बरकत बघा काही ती पैसाच पैसा. आपल्या हिंदू धर्मात आता कलियुगात लग्न होताना आपल्या मुलीच्या लग्नात आईशीला म्हणजे मुलीच्या आईला अक्षता टाकायचा मान आहे, पण मुलाच्या लग्नात मात्र तिला अक्षता टाकायचा मान नाही आपल्या स्वतःच्या पोराला. पण त्याच वेळेला घराच्या म्हणजे घरदैवत किंवा कुलदैवत त्याच्यावर अक्षता टाकायचा मान आहे. एवढाच त्याला प्रश्न विचारला, हा शाप आणि वरदान कुणी दिलं? उत्तर देवादिकांचं. म्हणजे आता ते आज ते ग्रंथ घेऊन आणले, देवादिकांचं संयमन नावाच्या ग्रंथात आहे. शाहीर मी आजही सांगतो, तुम्ही जर आज ग्रंथ आणलेला असेल आणि माझं असलं उत्तर जर त्याच्यात असेल, मी कुलदेवतेची शपथ घेऊन सांगतो, नटेश्वराची शपथ घेऊन सांगतो मी मान्य करेन. पण आमचं उत्तर जर नसेल तर ऑब्वियस आहे की मान्य करणार नाही. मुखडा गातोय तुमच्या समोर घ्या.
शाहीर जमल्यास उत्तर द्यावं नाही ठेवलाय माने वसुरा काय जबरदस्ती माझी नाही म्हटलं तरी चालेल हा अरे शाहीर जमल्यास उत्तर द्यावं नाही ठेवलाय माने वसुरा अरे सचिन बुवा तुम्ही कशाला टाकताव चला रंगूया शक्ती तुरा अरे सचिन बुवा तुम्ही कशाला टाकता रंगूया शक्ती कुलदेवतेवर अक्षता टाका म्हणे हौशप खरा सचिन बुवा तुम्ही कशाला तापता रंगूया शक्ती तुरा दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो.